आत्मवंदन मास्टर सगळ्यांना. माझ्या सगळ्या कुटुंबियांचं मी स्वागत करते. आपल्या आजच्या सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप हृदयापासून स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. आपल्या सत्राची सुरुवात करण्याआधी आपण सगळेजण डोळे मिटून महावतार बाबाजींचं, भत्रीजींचं, आपल्या सगळ्या देवी देवतांचं स्मरण करू. आणि त्यासाठी डोळे मिटून आपल्या हृदयात जाऊ, कारण हृदयच ते दार आहे जिथून आपण भगवंताला जोडले जातो. तर दीर्घ श्वासांनी हळूहळू आपल्या छातीच्या मध्यभागावर एकाग्र व्हायचा प्रयत्न करा. 2-3 मोठे श्वास घ्या. तोंडाने सगळी हवा बाहेर सोडा. आपलं जे इकडं तिकडं गेलेलं मन आहे ते आपल्या शरीराच्या मध्यभागावर आणा, आपल्या छातीवर. दिवसभर आपलं चित्त अनेक विचारांमध्ये असेल. आता ही वेळ जेव्हा आपण आपल्या पूर्ण अस्तित्वाला आपल्या हृदयामध्ये घेऊन येणार आहोत. पुन्हा एक मोठा श्वास घेत आपल्या तोंडाने नको असलेले सगळे विचार हळूहळू बाहेर सोडून द्या. आता ह्या क्षणाला या सत्रामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे ते फक्त आपल्या जवळ राहू दे. बाकी सगळं बाहेर सोडून द्या. बाकी त्या सगळ्या विचारांना प्रेम आणि प्रकाश द्या आणि या ब्रह्मांडामध्ये विलीन करून टाका. या क्षणाला माझ्या जवळ माझा उच्च आत्मा, माझे श्वास, माझे शरीर, चित्त, मन, प्रकाश आणि प्रेम आहे. या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट असेल तर ती बाहेर जाणाऱ्या श्वासांनी ब्रह्मांडामध्ये विलीन करा. सोडून द्या सगळं काही जे आपलं नाहीये आणि पूर्ण हलकं होऊन मोकळं होऊन बसा. आपला एक एक श्वास आपल्या छातीच्या मध्यभागी जागृतीने बघायला लागेल. आता केवळ आपल्याजवळ आपण आहोत. माझं उच्च स्व मी, आपण एक संपूर्ण. आपल्या हृदयामध्ये स्मरण करा त्या ईश्वराचं आणि विश्वासाने म्हणा, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. ईश्वराचे सगळे गुण, त्याचे सगळे विचार माझेत. माझा ईश्वर प्रेम आहे, करुणा आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, उत्साह आहे, समाधान. एक एक गुण आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते फील करा. प्रत्येक गुणाचा अर्थ आपल्या चित्तामध्ये येऊ दे. मी सुद्धा प्रेम आहे. छातीत फील करा ते प्रेम. आपल्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये जाणीव होऊ दे त्या प्रेमाची. कशी जाणीव करायची? केवळ छातीचे धडधडणारे स्पंदन फील करायचे. हेच प्रेम. मी प्रेम आहे, करुणा आहे, उत्साह, समाधान, आनंद, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, सर्वव्यापी.
कारण मी सुद्धा त्या ईश्वराच्याच प्रतिमेत बनले. ह्या क्षणाला आपल्या आतमध्ये हे धडधडणारं प्रेम म्हणजेच आपलं संपूर्ण अस्तित्व, आपला उच्च आत्मा, उच्च स्व, हायर सेल्फ, ज्याच्या बरोबर आपण एकीकृत झालोय जाणीवपूर्वक, आपण त्याच्याशी बोलतोय डोळे बंद करून, हृदयात जाऊन रोज संवाद करतोय. काही सुरक्षा उपाय सुद्धा आपल्याकडे आहेत. त्याच्याशी बोलताना आपल्याकडे संकेत आहे. आपण रोजच्या रोज आपली आभा स्वच्छ करतोय. हे सर्व ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हृदयातून आपल्या उच्च आत्म्याचे सगळ्यात आधी आभार मानू. खूप प्रेम आणि खूप आभार. हे उच्च स्व, तू नेहमीच माझ्यासोबत होता, आहेस. कदाचित मी तुला स्पष्टपणे ऐकू शकले नाही, पण आता तू माझ्या आतमध्ये आहेस आणि तुझा आवाज मला स्पष्ट ऐकू येतो. जेव्हा जेव्हा मी हृदयात जाते आणि हे प्रेम अनुभवते, तेव्हा तेव्हा तू प्रकट होतोस माझ्या हृदयातून. तुझे अनेक आभार आहेत प्रत्येक गायडन्ससाठी आणि त्या प्रकाशासाठी जो माझ्या आत आहे. आपल्या सगळ्यांचे आवडते, प्रिय, लाडके महाअवतार बाबाजी, पितामहा पत्रीजी यांचे अनेक अनेक आभार मानू. त्यांच्या प्रकाश मार्गावर आपण चालतो. आपले जे सद्गुरू, इष्ट देवता, आपले पूर्वज, ही पृथ्वी माता, ब्रह्मांडातील सर्व दिव्य शक्ती, आपली वास्तू, आई वडील, या सगळ्यांचे आभार मानू. त्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवा, कारण आपल्याकडे तेच आहे देण्यासाठी. आपण सगळेजण प्रेमाचे, प्रकाशाचे सोर्स आहोत. त्यामुळे आपण ते भरभरून देऊ शकतो. कुठेही कंजूसी न करता अगदी खुलून प्रेम आणि प्रकाश पाठवा. जिथं कुठं आपल्याला इच्छा आहे तिथं. प्राणी, पक्षी, जंतू, झाडं असतील, डोंगर, नद्या, समुद्र, माणसं, सगळ्या क्रिएशनला, निर्मितीला प्रेम आणि प्रकाश. आपल्या आत्म्याला खूप प्रेम आणि प्रकाश. आपल्या सोल फॅमिलीला, आत्मकुटुंबाला, जे अगदी पुण्याईने आपल्याला मिळालं, अशा तुमच्या सगळ्यांना, आपल्यासोबत असलेल्या प्रत्येक ध्यानी मास्टरला प्रेम आणि प्रकाश. आपण जिथं जिथं ध्यानाला जातो, ज्या ग्रुपला जॉईन होतो, त्या सर्वांना प्रेम आणि प्रकाश. स्वतःचे आभार मानत ह्याच अवस्थेमध्ये राहा. मी समृद्धीताईंना विनंती करते की आमच्या सगळ्यांना एका सुंदर अशा ध्यान प्रवासात घेऊन जा. समृद्धीताई, मी म्युझिक प्ले करते. येस, माझा आवाज येतोय? हो, येतो. सुरू करू मी? येस, प्लीज. सर्वांना आत्मवंदन, कोटी कोटी नमन. इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या ईश्वरी तत्वाला नमन करून सर्वांना प्रेम आणि प्रकाश पाठवून आपण आता या ध्यानाला सुरुवात करूया. ध्यानाची पोझिशन घ्यायची प्रत्येकाने. 3 लॉक्स असतील, 3 लॉक्स लावायचे. पायाचे लॉक, हाताचे लॉक, डोळे आपले कोमलतेने बंद करायचे. कोणी जर चष्मा लावला असेल तर तो चष्मा काढून ठेवायचा. आता आपण
एका दिव्य ऊर्जेची अनुभूती घेण्यासाठी जाणार आहोत. त्याच्यासाठी प्रथम आपण 3 वेळा दीर्घ श्वास घेऊया. ब्रह्मांडातील सर्व देवी देवता आणि दिव्य ऊर्जेचे आवाहन करून आपण त्यांच्या ऊर्जेशी कनेक्ट होत आहोत. महाअवतार बाबाजी, गौतम बुद्ध भगवान आणि ब्रह्मर्षी पितामह पतंजली यांच्या पवित्र चैतन्याचे आवाहन करून आपण त्यांच्या ऊर्जेशी पण कनेक्ट होत आहोत. ब्रह्मा, विष्णू, महेश, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या दिव्य चैतन्याशी सुद्धा आपण कनेक्ट होत आहोत. तसेच या ब्रह्मांडातील सर्व जे एंजल्स आहेत, आर्कएंजल्स आहेत, आपले गार्डियन एंजल्स, आपले स्पिरिट गाईड्स, आपले स्पिरिट ॲनिमल्स, या सर्वांचं आपण या ध्यानाला आवाहन करूया. या सर्वांचे आपण आवाहन करून त्यांच्या चैतन्याशी कनेक्ट होऊयात आपण. आता आपण या ध्यानासाठी एक संकल्प घेऊयात. मी माझ्यातल्या दिव्य चैतन्याशी कनेक्ट होऊन ध्यान करीत आहे. पूर्णपणे समर्पणाने आता या प्रगाढ ध्यानाच्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी तयार आहे. आपल्या हायर सेल्फला नमस्कार करून आपण आता सुरुवात करूया. सूर्याची कोवळी सूर्यकिरण आता समोर आपण पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. नुकताच सूर्योदय झाल्यानंतर जशी सूर्यकिरण कोवळी असतात तशी दिव्य सूर्यकिरणे आता आपल्या शरीरावरती आली आहेत. आणि आपण हळूहळू एका पायवाटेने झालेलो आहोत. चालू आपण पुढे चाललो. लक्ष श्वासांकडे पाहिजे मास्टर्स. थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला सुंदर अशी एक नदी दिसते. पाण्याचा आवाज फील करायचा मास्टर. नदीच्या पाण्याचा आवाज येतोय आपल्याला वाहतानाचा. मला आपल्या गुलाबी थंडी जशी असते तशी गुलाबी थंडीची जी वाऱ्याची झुळूक असते तशी आपल्या वाऱ्याची झुळूक आपल्या अंगावरती येते आहे. हे जणू आपलं शरीर सगळं मोहरून चाललंय त्या वाऱ्यामुळे.
च्या कडेकडेने आपण आता पुढे चाललो आहोत. अनेक सुंदर फुलझाडे आपल्याला आता दिसतात. इथे अनेक प्रकारची वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे त्या झाडांच्या भोवती आणि विविध रंगाची जी फुले आहेत त्याच्या भोवती फिरताना आपल्याला दिसतात. लाल, गुलाबी, हिरवा, केशरी, पांढरा, ब्राऊन कलरची सर्व रंगाची फुलपाखरे तिथे दिसत आहेत आपल्याला. फुलांचा सुद्धा मंद सुवास आपल्याला येतोय. मोगऱ्याच्या फुलाचा जसा सुवास येतो तसा मंद फुलांचा सुवास आपल्याला येतोय. हळूहळू आपण पुढे चालत आहोत. अनेक पक्ष्यांचे आवाज, कोकिळेचे कूजन आपल्याला ऐकायला येत आहे. पक्ष्यांची किलबिलाट सकाळच्या वेळात जशी असते सूर्योदयानंतरची, तशी पक्ष्यांची किलबिलाट फील करायचं मास्टर्स. निसर्गातल्या सुंदर अनुभूती आपल्याला येते. निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती आपण घेत आहोत आता. हळूहळू आपण आता पुढे चालत आहोत. पुढे वाटेत आता अनेक गोमातांचे दर्शन आपल्याला घडत आहे. अनेक गोमाता नदीच्या कडेला चारा खाताना आपल्याला दिसत आहेत. आपण त्या गोमातेच्या डोक्यावरती तिला हात फिरवतोय, तिला प्रेम देतोय. गोमाता सुद्धा आपल्या प्रेमाचा स्वीकार करून तिचं प्रेम आपल्याला देते. आता परत आपण हळूहळू पुढे चाललोय. फळांचे वृक्ष, फुलझाडे यांनी संपूर्ण परिसर तो वेढलेला आहे. जणू काही निसर्गाने सगळं भरभरून त्या भागातच त्याचं देणं आहे. हे सगळं त्या भागात
जास्त निसर्गाने कृपा केली आहे असं जणू आहे. इतकं समृद्ध सगळं आहे. वाऱ्याची मंद झुळूक आपल्या अंगावरून येते. हळूहळू सूर्यनारायण वरती यायला लागलेले आहे. पुढे पुढे आपण आता परत चालत आहोत. काही अंतर पुढे गेल्यानंतर एक दिव्य असा वृक्ष आपल्याला दिसतो. हा काय दिव्य वृक्ष की ज्याला आपण डेरेदार एक झाड म्हणू शकू. असं अत्यंत सुंदर हिरवेगार असं झाड आपल्याला दिसत. पण हळूहळू पुढे जातोय. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या झाडाच्या मागच्या बाजूला एक दिव्य प्रकाश दिसतो. गोल्डन लाईटचा प्रकाश जसा दिव्य असतो तसा दिव्य प्रकाश आपल्याला दिसतोय. आपण हळूहळू त्या प्रकाशाच्या दिशेने निघालोय. आता आपण त्या वृक्षापाशी येऊन पोहोचलेलो आहे. जसं आपण त्या वृक्षापाशी पोहोचलोय तसा अत्यंत दैवी सुगंध आपल्याला यायला लागलेला आहे. इतका दैवी सुगंध आहे तो की त्या सुगंधाने सगळा परिसर पूर्ण दरवळून गेलेला आहे. चंदनासारखा अत्यंत सुंदर सुगंध तिथे येतोय. कोणाचा तरी थोडासा बोलण्याचा आवाज आपल्याला आता यायला लागलेला आहे. म्हणून आपण त्या दिव्य प्रकाशाच्या आणि आवाजाच्या दिशेने आता पुढे चाललेलो आहे. अगदी थोडे अंतर आता पुढे चालून गेल्यानंतर आपल्याला एका झाडाला सुंदर असा फुलांनी सजलेला झोका दिसतोय. विरंगी फुलांचा झोका आहे तो. कुठला रंग नाही त्या फुलात असं नाही, सर्व कलरची फुलं त्या झोक्याला लावली आहेत आणि त्या फुलांचा दिव्य सुगंध सगळ्या आसमंतात पसरलेला आहे. आणि त्या झोक्यावरती ब्रह्मांडाचे पालन करते श्री हरी विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण आणि राधा देवी हे त्या झोक्यावर बसलेले आहेत. राधा आणि कृष्ण यांची
सुंदर जोडी त्या झोक्यावर बसून झोका घेताना दिसतीये. त्यांच्या भोवती खूप दिव्य अशी आभा आपल्याला दिसतीये. ते श्रीकृष्णांचे रूप आणि राधेचे सौंदर्य पाहून आपले हात आपोआप जोडले गेले. त्यांना पाहून आपण नतमस्तक झालो. आपण आता हळू त्यांच्या जवळ जातोय. आपण त्यांच्या जवळ जसं जातोय तसं त्यांनी त्यांचा कृपा कटाक्ष आपल्यावरती टाकलेला आहे. आपल्याला पाहून त्या दोघांच्याही चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न भाव आणि हास्य निर्माण झालेले आहे. दिव्य ऊर्जा फील होते मिस्टर. दिव्य ती चेतना. आपण त्यांना नमस्कार करतोय आणि तिथे खालती त्यांच्या चरणापाशी बसलेलो आहोत. मग राधा त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला त्यांच्या ऊर्जेद्वारे देत आहेत. राधा आणि कृष्ण यांच्या हे चक्रातून दिव्य ऊर्जा बाहेर पडलेली आहे. प्रेमाची ऊर्जा या दोन्ही ऊर्जेचा मिळून एक बॉल क्रिएट झालेला आहे. आणि तो बॉल आपल्या हृदय चक्रावर येऊन विराजित झालेला. फील करायचं मास्टर. राधा कृष्णांची
दिव्य ऊर्जा आपल्या हृदयामध्ये आलेली आहे. आता आपण प्रार्थना करूया राधाकृष्ण यांच्याकडे. हे भगवंता, तुमचा माझ्यासाठी जो काही दिव्य संदेश असेल तो कृपया आपण मला सांगावा. हे भगवंता, तुमचा माझ्यासाठी जो काही दिव्य संदेश असेल तो आपण कृपया मला सांगावा. आपल्या भगवंताचा संदेश आता आपण घ्या. काय आपल्याला म्हणतायत श्रीकृष्ण, काय मेसेज देत आहेत ते व्यवस्थित ऐका. विनंती करूया, कृपया पण मला वेळोवेळी असेच मार्गदर्शन करा. दिव्य चैतन्याशी कनेक्ट होऊयात आपण.
डोळे उघडूया. श्रीकृष्णांचे आणि राधा देवींचे आभार मानायचे. त्यांना खूप सारे प्रेम आणि ग्रॅटिट्यूड देऊया. आणि आपण आता त्या जगतामध्ये परत यायचे मास्टर्स. हळूहळू भौतिक जगतामध्ये परत यायचे मास्टर्स. ब्रह्मांडातल्या ज्या दिव्य शक्तींचे, ज्या दिव्य ऊर्जेचे, देवी देवतांचे आपण आवाहन केले होते, त्या सर्वांना आपण धन्यवाद देऊया. अवतार बाबाजींना धन्यवाद देऊया. पत्रीजींना धन्यवाद देऊया. राधा कृष्णांना धन्यवाद देऊया. त्या ग्रुपच्या चेतनेला धन्यवाद देऊया. विपुला मॅडमला धन्यवाद देऊया. या म्युझिकला धन्यवाद देऊया. आपल्या पूर्ण आत्म्याला धन्यवाद देऊया. शरीराला संपूर्ण धन्यवाद देऊया की ज्यांनी आपल्याला हे ध्यानासाठी सहाय्य केलं. सर्वांना धन्यवाद देऊन हळूहळू आता आपण भौतिक जगतामध्ये आलेलो आहोत. आपला वेळ प्रत्येकाने आल्यानंतर दोन्ही हात ठिकाणांवरती परत करायचे आणि ही विश्व राधा कृष्णांची ऊर्जा आपल्या हृदयात साठवायची आहे. डोळ्याद्वारे ही सर्व शरीरामध्ये पाठवायची आहे. हृदयामध्ये पण साठवायची आहे. हातातून डोळ्याद्वारे संपूर्ण शरीरात घ्यायची आहे. हळूहळू आपल्या वेळेनुसार प्रत्येकाने आता ध्यानातून बाहेर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू समृद्धीताई. सगळ्यांची खूप खूप हृदयापासून आभार. भेटू आपण उद्याच्या सत्रात. थँक्यू, थँक्यू. ऑल ऑफ यू, थँक्यू.